कोल्हापूरचा थोरला दवाखाना असणाऱ्या CPRमधील भोंगळ कारभार आणि रुग्णसेवेतील हलगर्जीपणा याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी रुग्णांवर वेळेत उपचार झालेच पाहिजेत अशा सक्त सूचना त्यांना दिल्या। वैद्यकीय उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। ज्यांना योग्य पद्धतीने काम करायचं नाही त्यांनी स्वतःहून बदली करून घ्यावी अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि पालकमंत्र्यांनी सुनावलं। कोल्हापुरातील CPR हॉस्पिटल म्हणजे गोरगरिबांसाठी आधारवड आहे। या हॉस्पिटलला वैद्यकीय महाविद्यालयाची जोड मिळाल्यानं CPRमध्ये अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत। पण काही वैद्यकीय अधिकारी रुग्णांवर वेळेत उपचार करत नाहीत। काही जण वेळ काढूपणा करतात तर काही जण उपचारास टाळाटाळ करतात। राधानगरी तालुक्यातील मासुर्लीतील एक शेतकरी गव्याच्या हल्ल्यात जखमी होऊन उपचारासाठी CPRमध्ये आला होता, पण त्या रुग्णावर 3 तास उपचार झाले नाहीत। अगदी त्या रुग्णाला स्ट्रेचरवरून नेण्यासाठी CPRचा कर्मचारी सुद्धा आला नाही। त्यामुळे नातेवाईकांना स्ट्रेचरवरून रुग्णाला घेऊन जावं लागलं। वैद्यकीय सेवेतील या ढिसाळपणाबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज CPR प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आणि विलंब चालणार नाही। रुग्णावर वेळेत उपचार करणं ही डॉक्टरांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे। त्यामध्ये कसूर झाल्यास कठोर कारवाई करू असा इशारा नामदार आबिटकर यांनी दिला। एकाही पेशंटबद्दल काळजी जिथे घ्यायला पाहिजे, विशेषतः गोल्डन आवर्समध्ये ॲक्सिडेंट झालेला असेल, अशा पद्धतीचा गव्याचा हल्ला असेल, अन्य काही विषय असतील, इमर्जन्सी असतील, तर अशा वेळेला गोल्डन आवर्समध्ये तात्काळ ज्या कारवाई करायला पाहिजे त्या कारवाई करण्यामध्ये जे लोक चुकीचं काम करतील त्यांच्यावरती कडक कारवाई करणं ही प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे। पालकमंत्र्यांच्या DV कारच्या चालकालाही CPRमध्ये उपचारासाठी ताटकळत बसावं लागलं होतं। पालकमंत्र्यांशी संबंधित रुग्णाची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा विचार न केलेला बरा। दरम्यान CPRमधील काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ड्युटीचे नियम पाळत नाहीत। आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलं असता अशा प्रकारावर कारवाईचा बडगा उगारण्याचा त्यांनी इशारा दिला। की CPR हा थोरला दवाखाना म्हणतो आपण। या थोरल्या दवाखान्यामध्ये सामान्य नागरिक प्रत्येक गोष्टीसाठी येत असतात। छोट्या मोठ्या दुखण्यांपासून मोठ्या मोठ्या ऑपरेशनसाठी येत असतात आणि अशा वेळेला तिथं असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जबाबदारीनं आणि कर्तव्यदक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे। आपण सगळेजण लोकांप्रती आहोत आणि लोकांच्यासाठी आपल्या सगळ्यांची नियुक्ती आहे। त्यामुळे लोकांना जर त्याचा त्रास झाला तर साहजिकच तुमचा आणि माझा उपयोग काय असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि मगच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे। अशा पद्धतीचा कामचुकारपणा जर कोण करत असेल तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करणं हे शासकीय यंत्रणेतला प्रमुख म्हणून माझी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची जबाबदारी आहे। पुढच्या टप्प्यात त्याचे सगळे रिझल्ट्स आपल्याला दिसतील। CPRमधील कारभारात तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। ज्यांना रुग्णसेवा करायची नाही त्यांनी स्वतःहून बदली करून दुसरीकडे जावं, अन्यथा कारवाई होणारच असं पालकमंत्र्यांनी सांगितलं। दरम्यान अन्न औषध प्रशासन विभागाशी संबंधित आढावा बैठकही पालकमंत्र्यांनी घेतली। चायनीजसह अनेक प्रकारच्या जेवणामध्ये आरोग्याला हानिकारक अजिनोमोटोचा वापर होतो, त्याबद्दल चिंता व्यक्त करून अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। चायनीज गाड्या ज्या आहेत त्या चायनीज गाड्यांवरती याचा खूपच वापर होतोय आणि या चायनीजच्या गाड्यांच्या वापराबरोबर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये आणि मोठ्या मोठ्या जेवणांमध्ये सुद्धा, सार्वजनिक जेवणांमध्ये सुद्धा याचा वापर जेवण रुचकर होण्यासाठी होतोय, पण ते शारीरिकदृष्ट्या अपायकारक आहे अशा पद्धतीचं आहार तज्ज्ञांचं मत आहे। तर अशा या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती कळावी, लोकांच्या बरोबर अवेअरनेस व्हावा आणि त्याचबरोबर आवश्यकता पडत असेल आणि जर ते तांत्रिकदृष्ट्या खाण्यासाठी अपायकारक असेल तर त्याच्यावरती बंदी आणावी